हॅलो गाईज, चला तर आज महाराष्ट्र स्पेशल आपण धपाटे करणार आहोत. तर आपण कांदा कापून घेतला आहे, 2 कांदे कापून घेतले छोटे बारीक बारीक आणि कोथिंबीर कापून घेतली. चॉपर मशीनमध्ये आपण मिरची आणि लसूण आणि जिरे आणि चवीनुसार मीठ टाकायचे आहे आपल्याला. चला तर आपण मीठ पण टाकून घेतलं आहे. आता चॉपरमध्ये आपल्याला आता हे फिरवायचं आहे. चला तर आपण आता फिरून घेऊया. हे माझ्या मिस्टरने आणलेलं आहे चॉपर मशीन. एकदम याने सगळं बारीक होतं. कांदा, टॅमॅटो, मिरची सगळं बारीक होतं याच्यामध्ये चॉपर मशीनमध्ये. तर चला आपण आता हे बारीक करून घेऊया. कसं बारीक होतं आहे चॉपर मशीनमध्ये आणि आपला वेळ पण वाचतो. हे अशी मशीन घेतल्यावर, चॉपर मशीन घेतल्यावर मस्त बारीक झाले हे बघा. तर चला आपण आता याच्यात हे टाकूया. साहित्य तुम्हाला दाखवते. हे बघा, आपण आता हे 2 कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. आता 1 कप आपण गव्हाचं पीठ घेणार आहोत. हे बघा, आता आपल्याला याच्यात अर्धा कप बेसन पीठ टाकायचं आहे. हे बघा, आपण आता गव्हाचं पीठ घेतलं आहे, बेसन पीठ घेतलं आहे, हळद टाकली आणि हे मिरचीचं आपण ते करून घेतलेलं लसूणचं. आपल्याला हा घट्टसर उंडा पीठ मळायचा आहे. घट्टसर, पतला नको आणि जास्त घट पण नको, मध्यम करायचं आहे आपल्याला. चला तर आपण आता हे मिक्स करून घेऊया. आपण हेच पाणी टाकूया चॉपरमधलं. आपण ह्याच्यात मिरची, लसूण आणि जिरे हे चॉपरमध्ये कट केलं होतं, छोटे छोटे बारीक तुकडे केले होते चॉपरच्या मशीनमधून. आता हेच पाणी आपण याच्यात टाकणार आहोत. असं मळायचं आहे मस्त असं एकदम घट्टसर, जास्त घट्ट पण नको आहे आपल्याला. हे बघा कसं असं छान मळून घ्यायचं, एकदम असं मळून घ्यायचं. हे बघा, आपण आता तवा ठेवलाय, पळपट पण घेतलाय, रुमाल भिजून घेतलाय. हे पाण्यात असं भिजून घ्यायचं, ओलसर करायचा थोडासा. आपला गरम झालेला आहे. आता त्यावर आपण तेल टाकणार आहोत. आता हे बघा, उंडा घेतलाय मी छोटा, तेल लावून घेतलं आपण. आता घ्यायचं, आता आपण तव्यावर टाकणार. हे बघा असं आता आपण पलटून घेऊया. हे बघा कसं मस्त झालंय. मस्त तेल लावून घ्यायचं, दोन्ही बाजूने खरपूस भाजू द्यायचं. तवा मस्त महाराष्ट्र स्पेशल धपाटे म्हणते याला. तुमच्याकडे काय म्हणते कमेंटमध्ये सांगा. बाय.